स्वामी चक्ररांच्या निरूपणाच्या माध्यमातून महादाईसाला सांगितलेलं स्वामी श्रीकृष्णांचं चरित्र वाइंदेश्कर पाठ, या वाइंदेश्कर पाठाच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात। आणि श्रवण करत असताना काल आपण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करायला तयार होत नव्हता म्हणून भगवद्गीता निरूपण केली। भगवद्गीतेचा आशय सांगून विश्वरूप दाखवलं। अशा माध्यमातून आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे। आता युद्ध चालू झालेलं आहे। पहिले 10 दिवस भीष्म स्वर सेनापती होता, मुख्य सेनापती भीष्म होता आणि या भीष्माच्या माध्यमातून कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालेलं आहे। एकदा महादाईसा स्वामी चक्रांना विचारते, जी भीष्माचा वध कसा केला? तेव्हा स्वामी चक्रांनी त्याचं उत्तर दिलेलं, बाई, कौरव पांडवाचा युद्ध मांडलं गेलं तेव्हा दुर्योधनाच्या सहाय्यते लागी भौमासुराचा पुत्र भगवंत, भौमासुर होता येऊन गेला, त्याचा पुत्र भगवंत तो आला। त्यांनी पांडवांना हैराण केलं युद्धामध्ये, पांडव कासावीस झाले, परंतु त्या युद्धामध्ये शेवटी अर्जुनाने त्या भगवंताला वधलं, मारलं, त्याचा वध केला। कौरव पांडव 9 दिवस युद्ध सुरू झालं। 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 9वा दिवस उगवला। 9वा दिवस उगवला, दुर्योधन त्या ठिकाणी आला आणि दुर्योधन म्हणतो भीष्माला, ताता म्हणजे पितामह, तुम्हाला काळ आणि काम नाही, तुम्ही मागच सांगितलेलं आहे, काळ म्हणजे मृत्यू आणि काम म्हणजे स्वतःच्या आकांक्षा, इच्छा, सर्व तुम्ही राज्यासाठी जगताय, अशा प्रकारची शपथ तुम्ही घेतलेली आहे। तुम्हाला काळही नाही आणि कामही नाही। आणि कौरव एका बाजूने आहे, पांडव एका बाजूने आहे, परंतु तुम्ही पांडवाशी जे युद्ध करतात ना ते मायावी करता, म्हणजे कामापुरतच करता, मनापासून करत नाही। अशा प्रकारचा दुर्योधनाने भीष्माला टोकलं की तुम्ही फक्त तात्पुरतं युद्ध करताय, मनापासून आमच्या बाजूने युद्ध करत नाही। भीष्माला त्याचा राग आला। भीष्माला राग आल्यानंतर भीष्मदेव म्हणतो, असं तुम्हाला असं वाटतं की मी मनापासून युद्ध करत नाही? तेव्हा त्यांनी शपथ घेतली। 10वा दिवस उगवल्यानंतर मी संपूर्ण पांडवच काय पृथ्वीनी श्रेय करून टाकेल, पृथ्वीवर क्षत्रिय ठेवणार नाही आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला हातामध्ये शस्त्र धरायला लावेल तरच मी भीष्म, नाही तर भीष्म नाही। अशा प्रकारची प्रतिज्ञा या भीष्माने घेतलेली आहे। हा गंगेचा पुत्र म्हणवला जाणार नाही। जर मी उद्या असं केलं नाही तर दुर्योधनाला सांगतात की मी गंगेचा पुत्र म्हणवला जाणार नाही। आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला कळालं। श्री कृष्ण चक्रवर्ती पांडवा सगट नदीवर गेले।
भीष्मही सकाळी नदीवर जायचा. कोणती नदी होती? कोणती तरी असं, यमुना नव्हती पण कुरुक्षेत्राला जी नदी असेल ती नदी, त्या नदीवर दररोज स्नान करायला जायचे. कारण कुरुक्षेत्र ते दिल्ली जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं कोणती नदी असेल त्या नदीवर ते स्नान करायला जायचे. भीष्मही गेला, स्नान केलं. त्याचा दररोजचा नियम देवपूजा केली, ध्यानस्थ बसला, ध्यान लावून बसला सकाळी. आपल्या धर्मामध्ये ध्यान आहे असंही नाही. प्रत्येक धर्माचं तत्व प्रणाली एक आहे की दररोज सकाळी उठून चिंतन करायला पाहिजे. त्या चिंतनाच्या माध्यमातून जो जो इष्ट आहे तो तो आपल्यावर कृपा दृष्टी ठेवून सहकार्य करतो. अशा माध्यमातून भीष्म ध्यान करायला बसलेला. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याच्या जवळ गेले, त्याच्या आसनाच्या जवळ बसले, तरीही त्याला लक्ष नाही. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 5 पांडव, हे 5 पांडवाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर शांततेने या, आपल्या अंगावर घोंगडी घ्या, म्हणजे त्याला ओळखून आलं पाहिजे भीष्माला. म्हणून पूर्ण असं शरीर झाकून वेगवेगळ्या कपड्यांनी 5 जण वेगवेगळ्या कपड्यांनी या आणि त्यांना दंडवत करा. फक्त तो ध्यान आहे, तो काही पाहणार नाही. यांनी प्रत्येकाने कोणी काळा, हिरवा, निळा अशा प्रकारचे कपडे अंगावर घेतले. आला युधिष्ठिर, त्यांनी नमस्कार केला, यांनी चिरंजीवी भव. त्यानंतर आला भीम, चिरंजीवी भव. त्यानंतर आला अर्जुन, चिरंजीवी भव. त्यानंतर आला नकुल, त्यालाही चिरंजीवी भव. त्यानंतर शेवटचा सहदेव आला, त्यालाही अशा प्रकारचा आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. ध्यानामध्ये आशीर्वाद दिलेला आहे, डोळे उघडून पाहिले नाही. आणि जेव्हा ध्यान विसर्जन झालं, डोळे उघडले, त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला पाहिलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीला नमस्कार केला. भीष्म म्हणतो, कस काय येणं केलं, इथं कस काय आले? राजे हो, तुम्ही सांगितलं की उद्या पृथ्वी निक्षत्रिय करेल. तुम्ही काय केलेली आहे? भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे. ते खरी का तुम्ही आता 5 जणांना आशीर्वाद दिला ते खरं? किती संकट आहे. 5 जणाला आशीर्वाद दिला ते खरं का तुम्ही काल जी प्रतिज्ञा घेतली ती खरं? त्यांनी पाहिलं तर हे तर पांडव आहे. तो म्हणतो, श्रीकृष्ण हे तूच केलेला आहे, हा कावा सर्वा तुझाच आहे. मग तो म्हणे, नाही, चिरंजीवी हेच खरं आहे. माझा जो आशीर्वाद आहे तो शेवटपर्यंत चिरंजीवी राहो, हाच आशीर्वाद खरा आहे. काल केलेली प्रतिज्ञा मात्र खोटी आहे. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि पांडव तिथं बसलेले आहेत. तेव्हा ते म्हणतं, भीष्म म्हणतो, हे अवघे गोसावीच केले, श्रीकृष्ण चक्रवर्तींनीच केलं. परंतु दुसऱ्या दिवशी अर्जुनाची आणि भीष्माची घरोंघर युद्ध तयार झालं. त्यांनी बाण सोडला की यांनी बाण सोडायचं, त्यांनी बाण सोडला की यांनी बाण सोडायचं. एक 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 बाण सोडायला लागले. शेवटी अर्जुन देव काही आवरना. मग अर्जुन देवानी भीष्मावर अंबपात पशुपात 2 शस्त्र दिलेले होते त्याला, ते सोडले आणि भीष्म अर्जुनाला घालायला लागला. आता अर्जुनाला
घालायला लागला. म्हणजे अंबपात आणि पशुपात शस्त्र परशुरामाने दिलेले होते, याच्याकडेही होते. आता हा भीष्मही उठला आणि भीष्मही अर्जुनावर शस्त्रघात करणार. तेवढ्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने आपल्या हातात सुदर्शन चक्र धरले. एवढ्या युद्धामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुद्धा नियम केलेला होता, मी फक्त पांडवाच्या बाजूने राहील, शस्त्र हातात धरणार नाही. पण या ठिकाणी सुद्धा भक्तांच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण चक्रवर्तीला सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. आणि एकदम हातात घेतल्यानंतर त्याची प्रतिज्ञा, ज्या भीष्माची प्रतिज्ञा, ती सक्षम झाली. त्यांनी हात जोडले, झालं माझं काम. मला फक्त काय पाहिजे होतं की श्रीकृष्ण चक्रवर्तींनी हातामध्ये शस्त्र धरावं. शस्त्र धरले, माझी प्रतिज्ञा साच झाली. मग आता काय करायचं? भीष्म असा खांबासारखा त्या युद्धाच्या ठिकाणी रथावर उभा आहे. आणि रथावर उभा आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला म्हणतात, मार त्याला बाण. काय उभा राहिला? मार त्याला, बाण मार. म्हणून श्रीखंडी, त्या श्रीखंडीला आळ करून त्या श्रीखंडीच्या बाणाच्या माध्यमातून अर्जुनाने बाणाचा वर्षाव केला. एकही प्रत्युत्तर भीष्माने दिलं नाही, कारण भीष्माचं हे होतं फक्त नरावरच तो शस्त्र चालवत होता. श्रीखंडी हा नरही नव्हता आणि पुरुषही नव्हता, त्यामुळे तो शस्त्र चालवत नव्हता. एक 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 बाण सोडायला लागला. पूर्ण शरीराच्या चिंध्या केल्या. बाण सोड, पायापासून तर छातीपर्यंत अर्जुनाने सर्व त्याला विंधून टाकलं बाणाने. आणि बाणाने विंधून टाकल्यानंतर तो धाडकन जमीनवर पडला, त्या शस्त्रावर पडला. त्याच्या मानेला बाण नव्हता, म्हणून त्याची मान खाली गेली. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात अर्जुनाला, अरे बाण मार, त्याला उशी दे. बाण मारून त्याला उशी दिली. आपण चित्र पाहिले असेल कदा की भीष्म पूर्ण शरपंजीवर पडलेला आहे आणि खालून प्रत्येक अवयवाला काय आहे? बाण लागलेले आहे. हे केलेलं काम अर्जुनाने आहे. श्रीखंडीच्या माध्यमातून ते काम केलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती सगट सपरिवारे त्याला सांभाळायला गेले, विचारायला गेले. मेलेला नाहीये भीष्म, फक्त शरपंजरी पडलाय. भीष्माला संबोधलं श्रीकृष्ण चक्रवर्तीने. तेव्हा त्या भीष्माने श्रीकृष्ण चक्रवर्तीची स्तुती केली, सुंदर अशी स्तुती केली. आणि म्हणतो, जिजी मी मशक, तुमच्या पुढे मी चिलट आहे, चिलट, छोटास मशक आहे. माझा लळा गोसावी पाळीला. ओ, माझी काही ताकद नव्हती, तुम्ही सुदर्शन हातामध्ये धरावं असे माझी लायकी नाही. परंतु माझा लळा, मला जे मनात इच्छा होती ते तुम्ही फक्त काय केली? पूर्ण केले. असं समजू नका की श्रीकृष्ण चक्रवर्ती भीष्माला घाबरले, नाही. परंतु देवतेला मान दिला, त्या फडियाला मान दिला, गोसाव्याच्या लळा पाळीला, त्याचा लळा श्रीकृष्ण चक्रवर्तीने पुरवला आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथून निघाले. महाराईसा विचारते, जिजी भीष्माच्या बाणी अर्जुन पळता तर काय झालं असतं? आता त्यांनी बाण सोडलाच होता, यांनी जसे 2 बाण सोडले त्याच्यापेक्षाही भारी भीष्माजवळ बाण होते. आणि ते बाण जर भीष्मानी सोडलेच असते, म्हणजे सुदर्शन चक्र जर धरलं नसतं तर ते बाण येणारच होते. तेव्हा महादाईचा कथा ऐकून समाधान झालं नाही. आपण कसं आहे, कथा ऐकून घेतो आणि ऐकून काय करतो? सोडून देतो. पहा, तिकडे जाता, सर्व मंदिरात जाता, सर्व विशेषाला ऐकून ऐकलं की विशेषाला तू पाठ करत बैस, आमचं काम संप. महादाईचा चाणाक्ष. महादाईसाने कथा तर ऐकली. ऐकल्यानंतर महादाईसाला शंका निर्माण झाली. म्हणे, जर कदाचित श्रीकृष्ण चक्रवर्ती असते आणि तरीही त्यांनी बाण सोडला असता तर श्रीकृष्णाने काय केलं असतं?
सुंदर असं उत्तर श्रीकृष्ण चक्रवर्तीचं महादायीसाला स्वामी चक्रांनी दिलेलं आहे. बाई, भीष्माच्या बाणी अर्जुन ठाकता. जर भीष्माच्या बाणाने अर्जुन जर कदाचित मेला असता तर येर पृथ्वीचे डहोळ या पृथ्वीला करून टाकलं. इकडची पृथ्वी तिकडे फिरून टाकली असती. अर्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला तरीही मी इकडची पृथ्वी तिकडं फिरून टाकेल एवढी सामर्थ्य कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये आहे, असं सिद्ध करून दाखवलं. आणि परमेश्वर हा भक्ताचा रक्षक आहे. परमेश्वर कोणाचा रक्षक? दुसऱ्याचा नाही. जो सर्वस्व दिलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीची गीता ऐकल्यानंतर त्याच्या अंतकरणात बदल झालेला आहे. आणि करिष्ये वचनम तव अशा श्रुतीला अनुसरून अर्जुनाने आज भीष्माला या ठिकाणी काय केलं? शरपंजरी पाडलेला आहे. शरपंजरी पाडलं म्हणजे युद्धातून काय केलं? बाजूला केलेला आहे. म्हणजे त्यांचा एक योद्धा 10व्या दिवशी जो सरसेनापती होता तो या ठिकाणी काय झाला? संपलेला आहे. असा भीष्माचा वध अर्जुनाने केलेला आहे. पुढे जयद्रथ वध कथन. जयद्रथ माहितच आहे तुम्हाला. एकदा महादाईचा विचारते, जिजी भीष्म पडिला कौरवानी काय केलं? भीष्म जमिनीवर पडला, कौरवानी काय केलं? गोसावी म्हणतात, बाई, भीष्म पडिल्यानंतर दुर्योधनाने काय केलं? एकट गेला सेनापती. मग आता त्या जागेवर दुसरा पाहिजे म्हणून द्रोणाला सरसेनापती केलं. त्या युद्धामध्ये कोणाला सेनापती केलं? द्रोण. द्रोण म्हणजे द्रोणाचार्य. नाही तर तुम्ही द्रोण म्हटले की तुम्हाला एकच दिसतं, कारण तुम्ही लग्नाला जातात, दाबलं की वर तो कॅमेरा आहे तोच दिसतो. अरे द्रोण कसं काय आलं तिथं असं वाटन. त्याला काही सरसेनापती केलं नाही. कोणाला केलं? द्रोणाचार्य. कोण होता तो? माणूस नाही. माणूस नव्हता माणूस. जनावर होता. कोण होता? सूर्य होता. गुरु होता. सर्वांचा, कौरव आणि पांडवांचा दोघांचा गुरु. असा आता गुरु आणि शिष्याचं वैर होणार आहे. लक्षात ठेवा. गुरु आणि शिष्य, एकीकडे गुरु आहे, एकीकडे शिष्य आहे. द्रोण युद्ध करायला लागला. दिवस 2 झाले. 2 दिवस झाले. 13 म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी द्रोणाचार्यांनी काय केलं? त्याचे शिष्य, त्यांनी ज्यांना विद्या शिकवली असेल पूर्वी, असे ससप्तक कोळी म्हणजे कोळी समाजातले किंवा एकत्र संघटित झालेले सैन्य, सर्व एकत्रित झालेलं सैन्य किंवा कोळी जातीतलं बाण चालवणारं सर्व सैन्य त्यांनी काय केलं? बोलवलं. कोणासाठी? अर्जुनासाठी. आता बोलवल्यानंतर ते काही कमी शूर नव्हते, कमी पराक्रमी नव्हते, खूप पराक्रमी होते. मग त्यांना झुंज देण्यामध्ये फक्त एकटा कोण होता? अर्जुन होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, या सप्त दल असलेल्या कोळ्यांना मी सांभाळून घेतो, तुम्ही दुसरीकडे युद्ध करा. बाकीच्या भावाला काय म्हणतो? दुसरीकडे युद्ध करा, मी यांना एकटा सांभाळून घेतो, काय हरकत नाही. भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव हे दुसरीकडे युद्ध करताय. अर्जुन त्या कोळ्याशी झुंजावया गेला, युद्ध करण्यासाठी दुसरीकडे गेला. युधिष्ठिर त्या ठिकाणी आहे, भीमसेन त्या ठिकाणी आहे. आणि अशा वेळेस कौरवांनी कपटनीती केली. काय कपटनीती केली? चक्रव्यूह रचलं. कौरवांनी तेव्हा मोठं चक्रव्यूह रचलं. आता त्या सैन्यामध्ये जाऊन मारणं,
खूप कलेचा भाग होता. भीमाला माहीत नाही, युधिष्ठिर तर मुळीच नाही, नकुलाला माहीत नाही, सहदेवाला माहीत नाही. त्यांना अशा प्रकारचं संकट आलं. भीम, नकुल, सहदेव, द्रुपद राजा सर्व एकमेकाला विचारताय काय करावं. त्यावेळेस कृपाचार्य, द्रुपद राजा वैराट आपसामध्ये एकमेकामध्ये झुंजाय. ते वेळी फक्त चक्रव्यूहाचं ज्ञान माहीत होतं कोणाला? अभिमन्यू. कधी माहीत होतं? जेव्हा सुभद्रेच्या पोटात गर्भ होता. सुभद्रेला झोप लागली, श्रीकृष्ण सांगत होते. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्यालाही पोटात गर्भधारणा झाली, आपल्याला झोप लागली तर बाळ जागी असतं. आपण टीव्ही पाहिला की तो पाहत, आपण नाचलो की, आपण शिव्या दिल्या की तो पण शिव्या देतो. आहे जसं. म्हणून संस्कार हे गर्भधारणेपासून केल्या जातात बालकावर. जर ते संस्कार जर आपण केले व्यवस्थित तर आपला पोरगा चांगला होईल. जर केले नाही, आपण नाही बा आता काही काम नाही म्हणून हातात रिमोटच राहतं. कशाचं कशाचं राहतं का हो धनरा? कशाचं राहतं? एशीचं, टीव्हीचं. म्हणजे सर्व आपण सिरियल पाहतो. बालका आपण जे करतो ते बालकावर परिणाम होतो, हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि त्याला फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जाण्याचं ज्ञान त्या सुभद्रेला सांगितलं. तिला झोप लागून गेली का, आणि त्या चक्रव्यूहामध्ये शिरण्याचं ज्ञान कोणाला झालं? अभिमन्यूला झालं. अभिमन्यू म्हणतो मला जाण्याचं ज्ञान आहे, मी मध्ये जाऊ शकतो. भीम काय म्हणतो काही घाबरू नको, तू मध्ये जाय, माझी गदेने मी तुला बाहेर आणण्याचा प्रयत्न करेल. आणनच. भीमाला आपल्या गदेचा विश्वास. युद्ध सुरू आहे. अभिमन्यू गेलेला आहे. द्रोणाचं आणि अभिमन्यूचं खूप मोठं युद्ध झालेलं आहे. द्रोण म्हणजे द्रोणाचार्य म्हणजे पांडवाचे गुरु. अभिमन्यू म्हणजे अर्जुनाचा मुलगा, म्हणजे द्रोणाचार्याचा नातू. नातू आणि आजोबा युद्ध करताय. किती वाईट परिस्थिती आहे हो, किती बेकार कंडिशन आहे. महाभारतातली किती कंडिशन विचित्र आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी आजोबा आणि नातूचं थोर युद्ध होत आहे. अशा वेळेस त्या नाताने म्हणजे अभिमन्यूनी द्रोणाला पराभूत केलं. द्रोणाला काय केलं? पराभूत केलं. द्रोण त्या ठिकाणी युद्धामध्ये हरला. अभिमन्यूला जवळ आला आणि खूप त्याला बरं वाटलं, समाधान वाटलं द्रोणाचार्याला. तो समोर आला आणि आपल्या गळ्यातली माळ त्या अभिमन्यूच्या गळ्यात घातली. मुक्तमाळा त्याला सांगितलं. आणि तो अभिमन्यू खरोखर चांगला पुत्र आहे असं सांगण्यासाठी द्रोणाचार्य दुर्योधनाजवळ गेला. दुर्योधनाला काय म्हणतो? हे दुर्योधना, लयच पुत्र पाहिले, पण अभिमन्यू सारखा शूर पुत्र मी पाहिला. आता खरंच द्रोणाचार्य दुर्योधनाला चांगलं वाटलं असेल का? सांगा बरं तुम्ही. दुसऱ्याच्या पोराची तुमच्या जवळ जर स्तुती केली तर तुम्हाला बरं वाटतं का? तो नालायक बी आहे तुमचा, तर तुम्ही काय म्हणता माझ्या पुत्रासारखा शहाणा बनता. एवढ्या साध्या साध्या कथा आहे, पण पोरं ऐकत नाही. बाल शिबिरात चालणाऱ्या कथा आहे, पण कोणाचेच पोरं येत नाही. बापाला सांगितलंय बापानी पोरांना, जोपर्यंत आम्ही पोथीला जाऊ तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. आमची पिढी संपली की पुढच्या पिढीमध्ये यायचं, असं यांचे संस्कार आहे, परंपरा. फक्त आम्ही तोपर्यंत जायचं. असं जाय ना हो धनरा? असं जाय का? इतकी सुंदर पोथी आहे.
बोर न होणारे कथा रूप आहे, संस्कार रूप आहे. लोक संस्कार शिबिर करतात, तो 8-8 दिवस पोरं जमा होतात. आम्ही फुकट शिबिर घेतो तरी येत नाही. अशी आपली कंडिशन आहे बाबा. वा, त्या द्रोणाचार्याने त्या अभिमन्यूचा अभिमान घेतला आणि त्याला सांगतो, तू अरे दुर्योधना, तुझ्या कुणी असा पुत्र नाही. स्तुती केली तेव्हा ते ऐकली लक्ष्मणाने. लक्ष्मण कोण? रामाचा नाही, रामाचा भाऊ नाही. कोण आहे रामाचा भाऊ? हा, बोलत जा हो, म्हणजे झोप मोडून जाते. बोललं की झोप मोडते. कोण आहे? दुर्योधनाचा भाऊ, मुलगा. हा, त्या लक्ष्मणाने ऐकलं आणि लक्ष्मणा दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण लगेच निघाला युद्ध करायला. हा, त्याचा मोठा हे केला गौरव, तर तो निघाला आणि सोबत जयद्रथ निघाला. अभिमन्यूवर चालले दोघही. अभिमन्यूने रथाच्या खाली उडी मारली आणि लक्ष्मणाने गदा धाये मारिला. लक्ष्मण गदा धाये मारिला. अभिमन्यूने लक्ष्मणाला काय केला? युद्धामध्ये मारलं. तेथून जयद्रथ तो रथावर होता. रथ त्यांनी बाजूला केला, तो घाव चुकवला आणि अशा माध्यमातून तो अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये जातो आहे. जाईपर्यंत सर्वांचा पराभव केला. एकही अशा प्रकारचा योद्धा ठेवला नाही. सर्वांचा त्यांनी पराभव केला. दुर्योधनाला, कर्ण आला, द्रोण आले, सर्व एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी संपूर्ण ते ब्रह्मशक्ती एकत्र केली आणि सर्वचे सर्व एकदाच अभिमन्यूवर तुटून पडले. सर्वेचे सर्व एकदा त्या अभिमन्यूवर तुटून पडले. अभिमन्यूचे मनकट तोडले. बाणाने त्याला जर्जर केला अभिमन्यूला. सर्व योद्धे एकत्र आले, एक एक मी आला, जर्जर केलं आणि हाहाकार म्हणून अभिमन्यू जमीनवर पडलेला. जमीनवर पडलेला आहे. सर्व योद्ध्यांनी त्याला पाहिलं. सर्व कौरव वगैरे पाहून त्याला बाजूला निघून गेले. परंतु जयद्रथ होता. जयद्रथाचं त्याचा पूर्वीचाच वैर होता. जयद्रथ त्या ठिकाणी आला. त्या अभिमन्यूला असा नियम होता, एखादा योद्धा जमीनवर पडल्यानंतर त्याला स्पर्श करायचा नाही. युद्धाचे नियम होते. तो आता युद्धात नतमस्तक झालाय, म्हणजे युद्धाच्या वेळेस जमीनवर पडलेला आहे, घायाळ झालेला आहे, त्याला आता काही हात लावायचा नाही असा नियम होता. परंतु हा जयद्रथ त्या ठिकाणी गेला आणि जयद्रथाने लात मारली त्याला. पांपारा म्हणजे लात. आणि लात मारल्यानंतर काय म्हणतो? अरे तो अर्जुनाचा पुत्र म्हणतो आणि या डुकरासारखा लोळतो जमीनवर. असे शब्द त्यांनी वापरले. सोरू सारखा रोळतो म्हणजे या डुकरासारखा रोळतोय तू. त्या लाथीचं, त्या पांपाऱ्याचं त्या अभिमन्यूला खूप दुःख झाले. इकडं काय झालं? भीम बेशुद्ध पडलेला होता. भीम शुद्धीवर आला. अभिमन्यूला शोधतोय, युधिष्ठिर शोधतोय, काही सापडत नाही. मग त्यांना अशा प्रकारचं समजलं युधिष्ठिराला की अभिमन्यू घायाळ झालेला आहे, जमीनवर पडलेला आहे. मग अभिमन्यू कुठं आहे तो शोधण्यासाठी आले. तिकून काय आलं? अर्जुन त्या सप्त कोळीयांना हरवून त्यांना वध करून वापस आला. तो वापस आला, भीम वापस आला, युधिष्ठिर आला. पाची पांडव एकत्र झाले आणि त्या युधिष्ठिर अभिमन्यूला शोध घेताय आणि त्याला समजलं की आपला मुलगा घायाळ होऊन पडलेला आहे. अर्जुनाला दुःख झालं. अर्जुनाच्या अंतकरणात दुःख झालं. रुदन करू लागला.
मोठा आदर्श आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला म्हटले, अरे अर्जुना, तू क्षत्रिय नावाचे, तू क्षत्रिय आहे आणि तू रळतो बाईसारखा, काही बाईलाच्या परी रळतो. तू कोण आहे? वीर आहे आणि तू रळतो. चला अभिमन्यू ते पलटाळू. आणि त्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पुत्रही होता, तरीही आपण ज्या अवस्थेत उभे आहे त्या अवस्थेत आपण तशाच प्रकारचं मनावर संयमन पाहिजे असा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं. आणि मोठा दिवा, कारण रात्र झाली, संध्याकाळ झाली की युद्ध काय व्हायचं? बंद व्हायचं. बंबाळ दिवा, मोठा दिवा घेतला आणि शोधायला निघाले. शोधता इतके प्रेत पडलेले होते, इकडं पाय, इकडं डोकं, इकडं काय, चालायला जागा नाही, कोणाच्या शरीरावर पाय पडायला नाही पाहिजे म्हणून एकाच्या इकडं पाय ठेव, एकाच्या इकडं पाय, असं शोधता आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती, अर्जुन, भीम, युधिष्ठिर शोधता आहे. आणि शोधता शोधता एका ठिकाणी त्यांना अभिमन्यू पडलेला दिसला. अभिमन्यू पडलेला तिथं अर्जुन गेला. अर्जुन विचारतो, बा अभिमन्यू, तुला काय झालं? तो म्हणे, घाय झाले याचं काही नाही, मी एक क्षत्रिय आहे, घाय घेणं हा माझा धर्म आहे, मला घाव लागले याचं काही दुःख नाही, पण मला जयद्रथाने खाली पडल्यावर जी लात मारली त्याचं दुःख अति आहे. अशा प्रकारचं अभिमन्यूने त्या अर्जुनाला सांगितलं. आणि त्याच वेळेस अर्जुनाने काही विचार न करता पुढचा आणि सांगितलं की अरे बाबा, त्यांनी तुला लात मारली, उद्या सूर्य निघाल्यापासून तर सूर्यास्त होईपर्यंत जर कदाचित मी जयद्रथाचा वध केला नाही तर मी अग्निकाष्ट घेईल. त्यावेळेस तो शब्द ऐकला अभिमन्यूनी आणि त्या ठिकाणी त्यांनी प्राणत्याग केलेला. महागाईचा हुशार, महागाईचा स्वामी चक्रांना विचारते. काय विचारते? जीजी, त्या जयद्रथाने अभिमन्यूला लात का मारली? अभिमन्यूला जयद्रथाने लात का मारली? बाई, पूर्वी अभिमन्यू जयद्रथाला बांधलेलं होतं, जयद्रथाला बांधलेलं होतं, हरवलेलं होतं. त्याचा द्वेष त्यांनी या ठिकाणी काढला आणि म्हणून लात मारली. आणि अर्जुनाने प्रतिज्ञा घेतलेली आहे. अर्जुन देवाने अभिमन्यूचा संस्कार केलेला आहे. संस्कार केला त्या वेळेस कौरवाचे हेर म्हणजे गुप्त खातं, त्यांनी ते कुठंतरी ऐकलं आणि दुर्योधनापती सांगितलं. अरे अर्जुनाने शपथ घेतली काय की उद्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जर जयद्रथाचा वध मी केला नाही तर मी काय करेल? अग्निकाष्ट घेईल. सर्वाला आनंद झाला. दुर्योधन पक्षामध्ये आनंदाची चावल लागली. ते म्हणे, काय करायचं आपण? सर्व मिळून याला गायब करून द्यायचं, युद्ध नाही झालं तर चालेल त्या दिवशी, परंतु जयद्रथाला समोर आणायचं, जयद्रथाला अशा ठिकाणी लपून ठेवायचं दिवसभर, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपलं बिन औषधीने काय होईल? बिमारी चालली जाईल. आहे का नाही? औषधच घ्यायचं काम नाही, बिमारी आपाप जाईल. अर्जुन गेला म्हणजे हे संपले. सर्व अर्जुनावर भीड आहे. अर्जुन गेला, पण त्या मूर्खांना माहित नाही की त्यांच्या पाठीशी कोण आहे? श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. असा मोठा भडखंब पाठीशी आहे. आणि जो परमेश्वर पाठीशी आहे, देव तारी त्याला कोण मारणार आहे हे त्यांना कल्पना नाही. मग त्यांनी काय केलं? विवर तयार केलं, एक भुयार, आणि त्या भुयारामध्ये जयद्रथाला
घालून दिलं. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं, संग्राम सुरू झाला. एकमेकाचे बाण एकमेकाला यायचे. श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाचं सारथ्य करताय. अर्जुन देव सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करतो आहे. अर्जुन कोणाला शोधतो आहे? जयद्रथाला शोधतो आहे. काही सापडत नव्हतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने पांचजन्य नावाचा शंख वाजवलेला आहे. अर्जुनाचा शंख नसपुरे. अर्जुनाचा जो देवदत्त शंख होता तो त्याच्याकडून वाजवल्याच गेला नाही. कुठे गेला अर्जुन असे विचार करताय की अर्जुनाचा आवाज येत नाही युद्धात. भीमसेन, नकुल, सहदेव सर्व युद्ध करताय आणि अर्जुनाचा शंख वाजत नाही. युधिष्ठिर घाबरला. हो, काहीतरी अर्जुनाचं झालं. चौघे एकदाच विचार करताय. त्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय केलं? दिवसभर झाला जयद्रथ बाहेर येणार नव्हता. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीमध्ये एवढी ताकद आहे की दिवसाची रात्र करू शकतो, रात्रीचा दिवस करू. तुमच्यामध्ये ताकद नाही. तुमच्यामध्ये नाही ताकद, फक्त हे परमेश्वरामध्ये ताकद आहे. आणि सुदर्शन चक्र काढलं आणि त्या सूर्याला लावून दिलं. काय झालं मग? आभाळ आलं तरी अंधार होतं. आता सुदर्शन चक्र लावल्यावर काय होईल? रात्रच झाली, युद्ध संपलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अर्जुन तुम्ही हरले. तुमचा या युद्धात काय झाला? पराजय झाला. तुमची प्रतिज्ञाला जागा. आता तुम्ही काय प्रतिज्ञा होती? अग्निकाष्ट घेईन. रथ अग्निकाष्ट. अग्निकाष्ट रचलेला आहे, अग्नी प्रज्वलित केलेला आहे. अर्जुन देव आता फिरतो आहे. अर्जुन देव आता त्या अग्नीत प्रवेश करणार. तेवढा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अरे काय तू तर क्षत्रिय आहे ना, तुला एवढं कळत नाही? म्हणजे काय झालं? अरे क्षत्रिय आहे, क्षत्रिय माणसाचं एक लक्षण आहे, हातात धनुष्य घ्यायचं, बाण लावायचा आणि मग अग्नीत प्रवेश करायचा. तुला एवढं कळत नाही? पहा श्रीकृष्ण चक्रवर्तीची रणनीती. फक्त बाण लावलेला आहे, फक्त सोडायचीच गरज आहे. आणि अशा माध्यमातून सर्व कौरव तिथं आले कौतुक पाहण्यासाठी की अर्जुन आता सुसर्षेला नाही आले. कशाला आले? कौतुक पाहण्यासाठी. आता जयद्रथ होता, त्यालाही वाटलं आपण का चांगले सोडून ये. तोही बिचारा भुयारातून वर आला आणि एक आंब्याचं झाड होतं त्याच्यावर बसला, समोरच बसला. तिथून पाहतोय गंमत. आता अर्जुन आज काय होणार? संपणार. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला प्रदक्षिणा मारायला लावलेली. धनुष्य बाण लावून प्रदक्षिणा मारतो आहे. मारता मारता एकदम श्रीकृष्ण चक्रवर्तीने सुदर्शन काढून घेतलं आणि म्हणतात, हा सूर्य हा जयद्रथ कुठं जाईन? आता जाईनच कुठं? डायरेक्ट बाण सुटला. हा सूर्य हा जयद्रथ. अशा प्रकारचं अर्जुनाला सांगितलं. धनुष्य घेतला, बाण लावला, प्रदक्षिणा करायला लागली आणि अर्जुन जेव्हा आता रथावून उडी मारणार तेव्हा सूर्य काढून घेतला, सुदर्शन काढून घेतलं. सूर्य दिसायला लागला आणि अर्जुनाला श्रीकृष्ण चक्रवर्ती मार बाण. हा सूर्य आहे, हा जयद्रथ आहे. खरं किंवा खोटं हे सिद्ध करण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्तीने हा सूर्य हा जयद्रथ असं सिद्ध करून दाखवलं. पण अर्जुना लक्षात ठेवू, बाण मारशील ना, बाण मारल्यानंतर त्याचं शिर जमीनवर जर पडलं, याचं शिर जर जमीनवर पडलं तर जो शिर जमीनवर पाळेल त्याचंही शिर काय होईल? पडून जाईल. लक्षात ठेव. अर्जुनाने बाण मारला, जयद्रथाचं शिर काय आलं? उडवल्या गेलं. आणि उडवल्या गेल्यानंतर ते शिर खाली पडू द्यायचं नाही म्हणून काय झालं? ते शिर चाललं समुद्राच्या काठावर. त्याचा बाप अर्घ्य देत होता. त्याचा बाप सूर्याला अर्घ्य देत होता. ते जसं शिर आलं ते याच्या हातात आलं आणि पाहिलं,
अरे हे तर आपल्या मुलाचंच आहे. मग आता असं करू ना, आपली पूजा झाल्यावर आपण त्याला काय करू, शाप देऊ. आणि ते शिर खाली ठेवलं की याचं शिर लगेच पडलं. अशा माध्यमातून जयद्रथाचा या युद्धामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीने वध केला. लक्षात ठेवा, अर्जुनाची ताकद नाही, कोणाची नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने प्रत्येक ठिकाणी रणनीती. तेव्हा दुर्योधन कौरव सर्व एकत्र आले आणि ते पाहायला गेले आणि अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तू अधर्म केला. तू काय केला, अधर्म केला. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुम्ही कोणता धर्म केला, आतापर्यंत तुम्ही कोणता धर्म केला, हा अधर्म आहे. तर तुम्ही केलेला कोणता धर्म आहे. तुम्ही एवढे मोठे 5-6 योद्धे एकत्र झाले आणि त्या अभिमन्यूला मारलं. कोणता धर्म होता तुमचा, युद्धाचा नियम होता का हा. तुम्ही अधर्म केला म्हणून आम्हाला अधर्म करावं लागला. अशा माध्यमातून कौरवाला आपलं स्थान दाखवून दिलं आणि बाई जयद्रथाचा वध झाला. महादाई सावंते जिजी त्यांनी जसं केलं तसं त्याचं फळाला आलं. लक्षात ठेवा, आपण सुद्धा लक्षात ठेवायचं की आपण काय करतो आहे, कसं करतो आहे. एक गोंधळ पाहायला गेला. कोण, आमच्या टीकाकारांनी टीकेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की जयद्रथ गोंधळ पाहायला गेला, आनंद पाहायला गेला, तो मृत्यूशी कारण झाला. म्हणजे हा कशासाठी गेला, लोकांचं मृत्यू होता. आता काही लोकांचे भांडणं होतात, तेव्हा आपल्या घरातल्या सगळ्या बाया काय करतात, झोप येते काय करता, मग पाहायला जातात ना. माणसाचं भांडण झालं, दोघांचं मारामारी, की 15-20 माणसं लांबूनच पाहतात, चांगला आहे उद्या. असा गोंधळ पाहिला गेला. जयद्रथाचा तर मृत्यूमुखी पडला. लक्षात ठेवा, आपण अशा भानगडीत पडायचं नाही. हा आदर्श दिला आणि कोणत्याही गोष्टीला विलंब करायचा नाही. विलंब केला की जयद्रथाच्या वडिलासारखं होतं. त्याला वाटलं खाली ठेवून मग शाप देऊ, परंतु तेवढाही विलंब देवतेने सहन केला नाही. त्यामुळं जेव्हा तुरंत दान तुरंत महापुण्य, जेव्हा इच्छा झाली तेव्हा लगेच कोणतीही गोष्ट क्रिया करून घ्यायची. आता उद्या करू न परवा करू अशा माध्यमातून गेले की काही वर्ष उलटून जातात, पण ती क्रिया सक्सेस होत नाही. तात्काळ करायचा असा आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या माध्यमातून आमच्या स्वामी चक्रांनी महादाईशाला काय केलेला आहे, सांगितलंय. पुढे द्रोणवध कथन. आता राहिला द्रोण. एक एक योद्धा काय होतोय, संपतोय. कोण कोण मेले, आम्हाला फक्त आमचे नातेवाईक माहित राहता. कोण मेले तिथं ठेवायला जायचं. काय आहे, कारण असं समजतो मी की आपल्याला योद्धे मेलेले माहीत नाही, म्हणजे आपण कौरवाच्या बाजूचे. आनंद नाही झाला तुम्हाला, हे योद्ध मरतायत याच्यात आनंद नाही. तुम्हाला काय वाटतंय, दुःख वाटतंय. चांगले चांगले वीर चालले याचं दुःख होत आहे, पण आम्हाला आनंद होतो आहे जे जे योद्धे मरताय. कारण अधर्मशील आहे आणि अधर्मशील किती पराक्रमी असो, लक्षात ठेवा, अधर्माने जो जगतो, अधर्माची जो बाजू मानतो, परमेश्वर सुद्धा त्याचा अभिमान कधीच घेत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कधीच घेतला नाही. आमच्या स्वामी चक्रांनी सुद्धा कधीच घेतला नाही. गाती कमलदेव साधेचे जवाई होते, त्यांचा अभिमान आमच्या स्वामी चक्राने घेतलेला आहे आणि त्या इंद्र भट्टाला शिक्षा पण केलेला आहे. म्हणून बाबा धर्म
हा धर्माचाच विजय व्हायला पाहिजे. अधर्माचा विजय दृष्टपण तुम्ही जर करत असले तर तुम्हाला परमेश्वराजवळ अधर्म हा भरावंच लागेल. अशा माध्यमातून हा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या माध्यमातून एक योद्धा मरतोय. एक बी टाळ्या वाजवत नाही. त्यांना वाटतं की बापा जाऊ द्या, मरताय झालं. जसं काही कोणी मेलं की दुखोटा टाकता ना दारावर यायसाठी, तशी पद्धत आपली झाली. फक्त तुम्ही सांगत राहा, आम्ही ऐकत राहा. तेव्हा मला असं वाटतं की आपण एवढी बडबड करतो, जेव्हा पुढचा कोणीच उत्तर देत नाही. तर द्रौपदीची वस्त्रहरण झालं भर सभेत. जेव्हा भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर सर्व टकमक पाहत होते. म्हणजे सर्वाला मान्य होतं ते. ऐकाय का नाही? बरोबर आहे ना धनराज? हे भाव म्हणतो तो मान्य होतं सर्वाला. बाबांनो, आपण धर्मवान आहे. परमेश्वराच्या मार्गावर आपण जाणार आहे, म्हणून आपल्याला धर्माचाच प्रत्येक ठिकाणी येतो. धर्म ततो जय. जिथं धर्म आहे तिथं धर्माचा काय आहे? विजय. नाही तर विजय अधर्माचा दृष्टपर जरी दिसत असला थोडसा, पण विजय धर्माचाच होणार, अधर्माचा होणार नाही. अशा या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या चरित्राच्या माध्यमातून श्रवण करतो आहे. म्हणून आपल्याला कोणकोणी अध्याय झाले उद्या सांगा, आज सोडून देतो. उद्या पाठ करू ना. पहिला नंबर धनाचा, नंतर दुसऱ्या धनाचा, नंतर यशवंतचा, नंतर माझा. मला बी नाही आले तर पंचायतच होऊन जाईल. बरोबर आहे. आणि बाया तर बोलतच नाही, त्याच्यामुळे बायाचा आवाज नाही घ्यायचा. जेव्हा बोलत नाही तेव्हा सहमती नसते. सहमती नसली की माणूस खाली काळ्या घालतो. आमच्या स्वामी चक्रांनी एकदा नागदेव वाचायला माईन भट्टही होती. तत्वज्ञान सांगायला लागले. निरूपण करताय ते चाललं भट्टोबासाच्या डोक्याच्या वरून. आणि माईन भट्ट म्हणता, अरे तू काय? तो खाली काडी घेतली आणि खाली रेषा मारायला लागला. जेव्हा कळत नाही ना तेव्हा माणूस काय करेल काही सांगता येत नाही. मग आता काडीनी तर मोबाईल घेतात, मोबाईल असं करतात, काहीतरी करतात, म्हणजे कळत नाही. जेव्हा कळत नाही तेव्हा अशा प्रकारचं नाही केलं तर डोकं खाजवतील, नाही केलं तर डोळे लावतील, नाही केलं तर एकमेकाकडे पाहतील. तेव्हा अर्जुन आपल्या तेव्हा भट्टोबास त्या ठिकाणी बसलेले आहे. अशा काड्या ओढताय तेव्हा स्वामी चक्र म्हणतात, अरे भट्टो, तत्वज्ञान सांगतोय, निरूपण करतोय, तू काडी धरतो. हाती काडी धरिजे हाही याद करून एक विकारची किंगा, असं सूत्र स्वामी चक्रांनी त्या भट्टोबासाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं की अशा मंगलमय काळात, मंगलमय प्रवचनात जर आपण काडी जर धरली हातामध्ये किंवा काडी उपलक्षणे काही कुचेष्टा केली तर आपला तो मंगळ काळ लेखी लागत नाही. हा बी विकारच आहे. म्हणून असंही करायचं नाही. हा आदर्श स्वामी चक्रांनी इथं